तर मुंबई ठाण्याच्या परिसरामधली ही वेगवेगळ्या ठिकाणच्या दहीहंडी उत्सवाची दृश्य आपण बघतोय। 6 थरांची ही दहीहंडी होती आणि दहीहंडीला सलामी सुद्धा दिलेली आहे। खरं तर किती थर रचले जातात आणि किती थरांनी सलामी दिली जाते त्यावरती सुद्धा पारितोषिक ठरतात। आणि ही दुसरी दहीहंडी आपण बघतोय। मुंबईतील 93 वर्षापूर्वीचं तर ही दुसरी दहीहंडी आहे ठाण्यामधली। अविनाश जाधव यांनी या दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि या दहीहंडी उत्सवामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने जवळपास मुंबई आणि एकंदरीत जर आपण ठाण्याचा परिसर बघितला तर जवळपास 1000 पेक्षा अधिक दहीहंड्या सध्या आपल्याला बघायला मिळतात। अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि तितक्या जिद्दीने एकावरती एक थर लावण्याचा हा प्रयत्न। एक तुम्हाला सांगू का, तर या दोन्ही दहीहंडी लावण्यासाठी आणि फोडण्यासाठीचा हा थरार आपण बघतोय आणि वरच्या थरावरून कुठलाही गोविंदा ज्यावेळेला कोसळतो तेव्हा आपल्याही काळजाचा ठोका चुकतो। आपला उत्सव मात्र सध्या आपण बघतोय दहीहंडीचं जे रूप आहे ते काहीसं बदललेलं असलं तरी आनंद उत्साह मात्र तितका शिगेला पोहोचलेला दिसतो आणि सगळी खबरदारी सुद्धा या दहीहंड्यांच्या वेळेला घेतली जाते। बारामती ब्लास्टर आणि ही दहीहंडी आपण बघतोय ठाण्यामधली प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठानची ही दहीहंडी आहे। 7 कडक सहा थर लावण्याचा हा प्रयत्न आणि मला वाटतं ही सलामी त्यांनी सुहासजींसाठी दिलेली दिसते। क्या बात है, कडक सलामी। साईराम गोविंदा पथक 7 थर त्यांनी लावलेले आहेत आणि खूप खूप अभिनंदन। साईराम गोविंदा पथकाची ही सगळी मंडळी आहे ज्यांनी हे थर लावण्याचा प्रयत्न केला आणि 7 थरांनी त्यांनी सलामी दिलेली आहे। ठाण्यामधली ही संस्कृती प्रतिष्ठानची दहीहंडी आपण बघतोय। ठाण्यामध्ये अनेक ज्या मानाच्या दहीहंड्या ज्या चौकांमध्ये बघायला मिळतात त्यापैकी एक अशी ही दहीहंडी आहे आणि अनेक सेलिब्रिटींनी सुद्धा इथे आज दिवसभर सेलिब्रिटींची मांदियाळी बघायला मिळाली, गर्दी बघायला मिळाली, त्यांचे परफॉर्मन्स सुद्धा बघायला मिळाले, वेगवेगळ्या गाण्यांची सादरीकरण सुद्धा बघायला मिळाली। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा इथे काही वेळापूर्वी हजेरी लावलेली होती आणि पुन्हा एकदा या मानाच्या दहीहंड्या मानल्या जातात आणि लाखो रुपयांची पारितोषिका। तर दहीहंडीला सलामी दिल्याच्या नंतर ज्यावेळेला वरून गोविंदा खाली उतरतात आणि डीजेचा सुद्धा ताल असतो त्यावरती सगळेच ठेका धरताना सुद्धा बघायला मिळतात। हा उत्साह पुन्हा एकदा आपल्याला बघायचा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।